तर असा बोध हा कोणाचा? ऋषींचा आहे. बोध कोणाचा आहे? तेव्हा ऋषी कोणाला म्हटलं पाहिजे? विश्वामित्र असित कनवो दुर्वासा भृगुरंगिरा कश्यपो वामदेवो अत्रि वशिष्ठो नारदादय. हे ऋषीने अनेक ऋषी ठीक आहे, पण या नमन्ति ऋषी देवा नमन्ति अप्सरा सामगणा नरा नमन्ति देवेषु नकाराये नमो नमः. ऋषी त्या ऋषीला नमस्कार करतात, म्हणजे शंकराला नमस्कार. म्हणजे आजच्या ऋषी पंचमीवरून कोण ऋषी आहे? शंकर. त्रास त्यांच्या ऋषी पंचमीच्या दिवशी जो कोणी त्यांच्या चरित्रांचं त्यांचं नामसंग्रहांचं अनुष्ठान वर्णन करीत सगळ्या पापाचा नाश होईल. आज काय आहे? आणि मग आज सामर्थ्य कोणाचं आहे? आज ऋषीचं म्हणजे शंकराचं. या ऋषीच्या पलीकडे दुसरं कोणी आपल्याला दिसू शकत. कशावरून? या सामवेदाच्या विनियोगावर. तुम्ही सामवेदाचा विनियोग पान त्याच्यात वाचा की त्यांनी गुरुला महत्व दिलं, पण गुरुमध्ये असलेला बोध कोणाचा आहे? ऋषीचा. म्हणजे ऋषी म्हणजे यो गुरु सर्व देवाना, यो गुरु सर्व देवाना, यो गुरु सर्व देवाना, यो गुरु सर्व देवाना. एकाराय नमो नमः, एकाराय नमो नमः, एकाराय नमो नमः, एकाराय नमो नमः. भगवान शंकर आणि या सगळ्या देवताची जगाचे गुरु आहे, म्हणजे ऋषी बी आहे. तर असे आज ऋषी पंचमीच्या दिवशी शंकराचं जेवढे वर्णन कराल तेवढ्या पापाचा नाश होईल.